कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी मच्छीमार रवींद्र नाटेकर यांच्या हत्येचे प्रकरण समोर आणले आहे। या अधिवेशनामध्ये त्यांनी नाटेकर यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सभागृहासमोर मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी मच्छीमार रवींद्र नाटेकर यांच्या हत्येच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे। पाहुयात हे हत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय। राज्यात मतदारसंघातला एक रवींद्र नाटेकर नावाचा माणूस हा एका रत्नागिरीतल्या बोटीवर होता आणि 22 एकंदर त्या ठिकाणी बोटीवर काम करणारे ते खलाशी असतात। ते 21 नेपाळी होते आणि एक फक्त गुहागरमधला आपला स्थानिक होता। काय झालं त्यांच्यामध्ये ते शेवटपर्यंत काही कळलं नाही, पण त्या नेपाळी माणसानं त्या रवींद्र नाटेकर खलाशाच्या माणसाची पूर्णपणे मान तोडली, पूर्णपणे धडावेगळी मान केली, हातामध्ये घेतली आणि पाणी घेऊन अक्षरशः रक्ताची आंघोळ केली। आम्ही नाना तऱ्हेने प्रयत्न केला, पण ते बाकी सगळे नेपाळीत असल्यामुळे पुरावा उपलब्ध होत नाही। माझी विनंती आहे, आपण खूप संवेदनशील आहात, आपण थोडंसं या गोष्टीमध्ये खाजगीत आत्ता नका उत्तर देऊ, परंतु लक्ष घाला आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा करावी आणि त्यांना आर्थिक मदत करावी अशी माझी विनंती आहे।